नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला पाहायला भेटत आहे की कलाचा हात भाजलेला असतो आणि ती पाण्यामध्ये तो धुवत असताना तिला खूप त्रास होत असतो. त्याच वेळेला अंजू तिला मदत करू का, मी काहीतरी लेप आणते तुमच्या हाताला लावायला, अशी काळजीने विचारत असते. आणि आबा पाहतात तिच्या हाताला एवढं लागलंय, तिची काळजी कोणी घेत नाही. त्याच वेळेला अद्वैतचं लक्ष देत जातं. आबा आले. लगेच तो घाईघाईने तिकडे जातो आणि कलाची काळजी करायची नाटकं करू लागतो. कलाला विचारतो की तुझ्या हाताला काय झालंय, बघू माझ्याकडे, मी पाहतो आणि तू काळजी करू नको. इतकं तुझं कुठे लक्ष होतं, काय काळजीत होती तू. त्याच वेळेला फोन वाजतो. मग तो तिला फोन पण आणून देतो काळजीने. तिच्या कानाला फोन लावल्यावरती तिकडनं काजल बोलू लागते, ताई बाबांनी तुला काही सांगायला लावलेलं नाही, तरी मी गुपचूप तुला फोन केला आहे. बाबांच्या डोळ्याचं ऑपरेशन अर्जंटमध्ये आजच करायला सांगितलं आहे. जर केलं नाही तर बाबांना दिसायचं कमी होऊन जाईल, म्हणून काळजी वाटत होती. बाबा कोणाची मदत घेणार नाही आणि तुला सांगायलाही नाही सांगितलं, म्हणून तुला फोन करून मी कळवलं. पुढे काय करायचं ग ताई, म्हणून ती प्रश्न विचारते. आणि इकडे कलाला खूप मोठा शॉक बसतो. आता काय करावं तिला सुचेनासं होतं. आणि काजल पण तिच्याशी बोलताना म्हणते, ताई तू काहीतरी कर, लवकर ये. आणि आता तिला काळजी पडते तिच्या बाबांची तब्येतीची. आणि अद्वैत तिला विचारत असतो, काय झालंय माझ्याशी नीट बोल, मला सांग. पण ती काही सांगायला तयार नसते. किती काळजी करतोय पण तिला तो काही विचारल्यावर ती उत्तर देत नाही. ती इकडे रोहिणी सरोजचे कान भरण्यासाठी तिच्या कानाजवळ जाते. म्हणते, बघ तुझा मुलगा कसा बायकोचा बैल झालाय, बायकोच्या हाताची किती काळजी घेतोय, स्वतःच्या हाताने मलम लावतोय. हे पाहून सरोजचा जळफळाट होतो आणि ती तिच्या चहाचा कप आपटते आणि तिथून तिच्या रूमकडे निघून जाते. इकडे संगीताने तिच्या मैत्रिणींना मदतीसाठी बोलवलं. माझ्यावर कर्जांचे डोंगर आहे, आता माझ्या नवऱ्याच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचे, मला तुम्ही सगळ्याजणी थोडी पैशाची मदत करता का. मग ती एक मैत्रीण म्हणते, तुला काय गरज पैशाची, मी खूप मोठ्या अडचणीत आहे, नवऱ्याच्या डोळ्याचं ऑपरेशन लवकर झालं पाहिजे. शेजारणी पाजारणी म्हणत्या, एवढ्या मोठ्या श्रीमंत घरात मुली दिल्या आहे, त्यांच्याकडनं मदत घे ना, ते करतील की तुला मदत. मग संगीता म्हणते, तुम्हाला करता आली तर करा, नाही तर मला सल्ला देऊ नका. त्या मैत्रिणी म्हणतात, इतक्या मोठ्या श्रीमंत घरात मुली दिल्या, त्या काय अशाच दिल्या आहे, त्यांच्याकडनं मदत घ्यायला हवी. तुझ्या मुली काय तिकडे जाऊन बदलल्या का, स्वार्थी झाल्या, तुला मदत नाही करत येत्या, असं म्हणत त्या टोचून बोलू लागतात. संगीता त्यांना म्हणते, उठा इथून, मला तुमच्या मदतीची गरज नाही, मी बघेल माझं काय करायचं. इकडे रोहिणीने दुसरा डाव टाकलाय, तो म्हणजे नयनावरती. नयनाला म्हणते, खरंच तू खूप हुशार आहे, आबांकडनं बरोबर चालाकीने तू राहुलला कामावर पाठवायची जबाबदारी करून दिली. आता राहुल बरोबर जबाबदारीने कामावरती जाईन, मन लावून ऑफिसमध्ये काम करेल. तुला जे जमलं ना ते इतक्या दिवसात मला जमलं नाही. खरंच तू पण हुशार आहे, पण आता तुला महत्त्वाचा सल्ला देते. बघ बाई, तुला जमतंय का. तुझा नवरा जर नेहमी कामाला जायला हवा तर आबांची मर्जी हासिल करायला पाहिजे, पण ती कला आहे ना मध्ये मध्ये करते आणि सगळं क्रेडिट स्वतःवरतीच घेऊन घेते. तर तू आबांना खुश कर आणि कलापासून सावध राहा. मग ती म्हणते, हो मॉम इन लॉ, तुम्ही जसं सांगताय तसंच मी करेल. माझ्या बहिणीची बरोबर मी माज उतरवते. एकाच आईच्या पोटून जन्मलेले ह्या दोन मुली इतक्या वेगळ्या कशा, म्हणून रोहिणी आश्चर्य करते. किती स्वार्थी आहे नयना, स्वतःच्या बहिणीलाही समजून घेत नाही. आणि इकडे काजल फार चिडलेली असते. आईच्या मैत्रिणींशी ती बोलताना सांगते, माझ्या बहिणी खूप चांगल्या आहे आणि कलाताई घरकाम करून खर्च आम्हाला देते आणि ती तिकडे राहूनही पैसे कमवते, आम्ही बघू आमचं काय करायचं, तुम्ही निघा. इकडे काही केले, आता कलाचं लक्ष कशात लागत नाही. तिच्याकडनं भांडे आपटले जात आहे, सांडताय आणि ती सगळ्यांना सॉरी म्हणते, माझ्याकडनं सांडलं. तिचं खरं तर कशातच लक्ष नाही. तिचं लक्ष लागलंय ते तिच्या बाबांच्या डोळ्याचं ऑपरेशन कसं करावं, कर्ज कसं फेडावं, या गोष्टीत तिचं लक्ष असतं. ती खूप टेन्शनमध्ये असते. ती पाणी देत असताना आबांना तिचं पाणी सगळं सांडलेलं जातं. आबा तिला थांबवतात, तिला प्रश्न करतात, नक्की तू कुठल्या टेन्शनमध्ये आहे. खूप वेळचं तुझ्याकडे पाहतोय, तुझं कसल्यामध्ये चित्त लागत नाही, कुणाशी बोलत नाही, कसलं तरी टेन्शन तुला आलंय, तू बोल माझ्याशी. तेव्हा आबांनी तिला विचारलं होती, म्हणते, नाही आबा कसलंच टेन्शन नाही, मला साप दिसते तुझ्या तोंडावर टेन्शन आहे, कसलं आहे ते सांग. तेव्हा कला सांगू लागते, माझ्या वडिलांवरती कर्जाचं डोंगर आहे, आता त्यांच्या डोळ्याचं अर्जंट ऑपरेशन करायचं आहे, पण पैसे नाही, आता काय करावं सुचेनासं झालं, म्हणून मी टेन्शनमध्ये आहे आबा, पण तुम्ही काळजी करू नका. आबा मग अद्वैत म्हणतात, तू मदत कर ना यांना. सरोज म्हणते, माझा मुलगा का मदत करेल आणि त्यांनी काय ठेका उचललाय, तो कोण लागतो त्यांचा. तर आबा म्हणतात, कोण लागतो, तो त्यांचा जावई आहे, जावई ह्या अधिकाराने मुलगाच झाला. पण ती म्हणते, नाही माझा मुलगा कोणालाही कसली मदत करणार नाही आणि त्या खरेंना तर अजिबातच नाही. त्यांना कोणी एवढी मोठायकी करायला लावली होती, कर्ज घेऊन लग्न करायची मुलींचे, मला काही मान्य नाही, माझ्या मुलांनी त्यांना मदत करावी. तेव्हा आबा तिला खडसवून बोलतात आणि तेव्हा ती सरोज निघून जाते.
सरोजने बोललेल्या वाक्यावरती आता आबा म्हणतात, खरं तर ती बायको आहे तुझी, तू तिची सगळी जबाबदारी घ्यायला हवी. ती जर कसल्या टेन्शनमध्ये आहे तर तिचं टेन्शन तू कमी केलं पाहिजे असं अद्वैतला आबा समजावून सांगतात. आणि आबांनी सांगितल्यानंतर अद्वैतही मान डोलवत असतो. इकडे मैत्रिणींनी काहीच मदत केली नाही, वरतून 4 शब्द ऐकून गेल्या. खरं तर माझीच चूक आहे असं म्हणत स्वतःचं तोंड झोडत संगीता रडू लागते. कला ताई नक्की काहीतरी करल असं काजल तिला समजवते. आम्ही दोघीजणी आहोत ना, आम्ही घर चालवू, आम्ही सगळं काही नीट करू, तू तुझं डोकं चालवू नको. तुझं डोकं चालवलं की काहीतरी अपमान पदरात येतो. त्यापेक्षा आम्ही दोघी बहिणी हे घर सांभाळू, ह्या घराला सगळ्या संकटातनं बाहेर काढू, आमच्यावर विश्वास ठेव असं म्हणत ती संगीताची समजूत घालते. इकडे सगळे पैसे माझा बाप वाटायला निघालाय कलाच्या घरच्यांवरती. हे ऐकून रोहिणीचा संताप होत असतो. काय वेळे झाली माझे आबा या मुलीच्या प्रेमाखातर, मला काही कळत नाही, सगळे पैसे वाटतंय. आणि इकडे नाही मूर्ख म्हणते, ह्या कलाला सगळेजण पैसे देत आहे. मी ज्वेलरीसाठी पैसे मागितले तर माझ्याकडं बिल मागितलं होतं ना. तिचाही संताप होत असतो. पण कला स्वाभिमानी आहे. ती आबांना म्हणते, आबा पैसे नको, मी तुमच्या सगळ्यांशी मनमोकळेपणे बोलले ना तर माझं मनावरचं ओझं कमी झालं आणि माझे आई वडील तुमचे पैसे घेणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीने कसं कर्ज फेडायचं ते पाहू. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आबांना कौतुक वाटतं, एवढे पैसे देतोय तेही घेत नाही. इकडे टेन्शनमध्ये असल्यामुळे कलाला कुठल्याही प्रकारची डिझाईनच बनवता येत नाही. तिच्याकडनं डिझाईन तयारच होत नाही. आता कलाने जर डिझाईन बनवली नाही तर उद्या मी तोंडावर आपटेल असं अद्वैतला वाटू लागतं. मग तिचं मन हलकं करण्यासाठी तो एक आयडिया करतो आणि तिचं मन जिंकावं, ती आपल्या बाजूने कशी वळेल ह्या गोष्टीचा तो विचार करतो आणि एक सुंदरसं गाणं म्हणू लागतो ऋणानुबंधांचं. आता ते ऋणानुबंध एवढ्या सुरात तो गातो, ते ऐकून कला त्याला म्हणते, खरं सांगू का, नको गाऊ तू गाणं. अगं मी तुझ्यासाठी गाणं गातोय. तर ती म्हणते, आधीच माझं इथे डोकं चालत नाही आणि तुझ्या गाण्याने तर ते अजिबातच चालणार नाही, प्लीज तुझं गाणं बंद कर. मग जोरजोरात हसू लागते. खरंच कसल्या सुरात गात होता, भसाड्या आवाजात गाणं गात होतात. ते ऐकून तिला खरं तर हसायला येऊ लागतं. ती जोरजोरात हसते. अद्वैतला राग येतो. एवढं हिच्यासाठी मी प्रयत्न करतोय मन हलकं करावं म्हणून, ही माझ्या वाचते. तो उठून चाललेला असतो तेव्हा ती त्याला थांबवते आणि सांगते, खरं तू चांगले प्रयत्न केले, तुझ्या भावना पोचल्या. आता भापू म्हणजे काय विचारण्यासाठी अद्वैत थांबतो आणि मग कला त्याला समजून सांगते, तू ज्या प्रयत्न करत आहे त्या सगळ्या गोष्टींची भावना माझ्यापर्यंत पोचत आहे, थँक्यू असं म्हणून त्याचे आभारही म्हणते. पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचेल. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.